स्टार्ट. शहीद यश देशमुख हा आपल्या भारत देशासाठी शहीद झालेला आहे. त्यांच्या जे संपर्कातले जे त्याच्या परिचयाचे जे व्यक्ती होते आपले गरुड साहेब हे, आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊ की त्यांचं काय मत आहे यश देशमुखविषयी. सर्वांना प्रथम माझा सैनिक परिवार जय जवान ग्रुप व त्रिदल सेना यांच्याकडनं जय हिंद. आमचा शहीद पुत्र खानदेश पुत्र, आमचा खानदेश रत्न म्हटलं तरी चालेल. त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्यांनी वयाच्या 22व्या वर्षी आपले बलिदान दिलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये त्यांचा सदैव एक इतिहास असेल, गावाचं नाव असेल पिंपळगावाचं. आणि त्यांनी देशमुख कुळाचा झेंडा दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत लावलेला आहे. आज सर्व मंत्री महोदय आले होते, सर्व मान्यवर आले होते, पोलीस प्रशासन आले होते, आर्मी प्रशासन आली होती. त्यांनी सर्वांनी शोकाकंता व्यक्त करून गावाला पूर्णपणे मदत केली. व तसेच माझे काही मान्यवर यांनी त्यांना 1 करोड रुपये द्यायची घोषणा केलेली आहे. ते बी त्यांना भेटतील. आम्ही त्यांना मदत करू. कुठेही प्रसंग डॉक्युमेंट कारवाई करण्यासाठी आमचे मान्यवर आणि आमचे प्रेरणास्थान सुभेदार मेजर वाकले साहेब आणि वेलफेअर अधिकारी जळगाव सोल्जर बोर्ड यांच्या वतीने देखील त्यांना आता शासकीय चेक देण्यात आला. आमचे लगड साहेबसुद्धा आता एवढ्यातनं अलिबागवरनं आले, यादव साहेब आले, दिलीप नाना आले, योगदादा भवर असतील, आमची पूर्ण टीम असतील, आंबेडकर आणि एकनाथ भाऊ गवांदे यांनी ह्या शोकाकंत कार्यक्रमामध्ये सर्वांनी सपोर्ट करून या कार्यक्रमाला यांनी सतीगती केलं. व त्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, आम्ही जाऊ देणार नाही. व त्यांच्या सर्व परिवाराच्या मागे त्रिदल सेना सैनिक परिवार 40 गाव हे सदैव उभा असेल. आम्ही त्यांचे मुलंच आहोत, आम्ही सैनिक आहोत. आणि प्रसंगाभावी जिथे कमी तिथे आम्ही आमचा असा नारा आहे, बुलंद नारा आहे. त्यांना जेव्हा पण आमची गरज पडेल आम्ही त्यांचे पुत्र म्हणून सदैव पिंपळगाववासियांना त्यांच्या परिवाराला मदत करू असा आमचा बुलंद नारा असेल. व मी धन्यवाद व्यक्त करतो माझा महाराष्ट्र भाऊंचा की त्यांनी इथे येऊन आमची गावामध्ये बाईट घेतली. आणि जागो इंडिया जागो प्रत्येकापर्यंत ही न्यूज गेली पाहिजे. आणि त्यांच्यावर जो दुःखाचा डोंगर कोसळला त्या दुःखामध्ये सर्व चाळीसगाववासी असो, खानदेशवासी असो, जळगाव जिल्हावासी असो त्यांनी मदत करावी मी अशी रिक्वेस्ट करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.